टिळक आणि आगरकर हे भारतीय वैचारिक व्यासपीठावरचं एक बहुचर्चित असं द्वंद्व होतं. डेक्कन कॉलेजमध्ये टिळक आणि आगरकर यांची मैत्री झाली. ती मैत्री फारच घट्ट होती. नंतरच्या काळात आगरकर केसरीचे संपादक पण झाले. पण या मैत्रीत वितुष्ट आलं. ते वितुष्ट व्यक्तिगत नव्हतं. आधी कोण, सामाजिक की राजकीय, यासारख्या वादातून या दोघांमध्ये कमालीचं दोरावलेपण आलं. तरीही टिळकांच्या मनात आगरकर यांच्याविषयीचा जो भाव होता तो आदराचा होता. मतभेद असले तरी सहोदराचं कौतुक करण्याचं आणि त्याच्याबद्दलचा आदरभाव व्यक्त करण्याचं सौजन्य लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्यापाशी होतं. आणि हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचं वेगळेपण 4 जुलै 1916 या दिवशी प्रसिद्ध झालेल्या आगरकर या शीर्षकाच्या अग्रलेखातून आपल्याला त्यांचं मनोज्ञ दर्शन होईल. मी श्री सचिन खेडेकर यांना विनंती करतो की त्यांनी या अग्रलेखाचं वाचन करावं. आगरकर. शूद्राः सन्ति सहस्रशः स्वभरण व्यापार मात्र्योद्यताः स्वार्थो यस्य परार्थ एव स पुमानेकः सताम गणोः. कैलासवासी प्रिन्सिपल गोपाळ गणेश आगरकर यांस तारीख 16 जून 1895 रोजी देवाज्ञा झाली. तेव्हापासून 21 वर्षांनी त्यांचं निधन दुःख वयात येऊन गेल्या रविवारी मुंबईकरांनी त्यांच्या स्मरणार्थ मोठा उत्सव राष्ट्रीय जेवणाची त्याला पुरवणी देऊन साजरा केला. ही कालांतराने घडून येणाऱ्या अपूर्व गोष्टींपैकीच एक गोष्ट आहे. हा उत्सव करण्याची कल्पना राजमान्य राजश्री नाईक व आळतेकर यांच्या मनात प्रथम येऊन मुंबईच्या सुधारक संघाची मदत मिळाल्यावर परवा तिला व्यक्त स्वरूप देण्यात आलं व तत्पूर्वी मनोरंजन मुद्दाम आगरकर अंक काढून या महात्म्याची सर्वांस ओळख करून दिली. याबद्दल आगरकरांच्या सर्व मित्रांस आणि भक्तांस आनंद वाटेल यात शंका नाही. प्रिन्सिपल परांजपे हे आगरकरांच्याच जागी आलेले असल्यामुळे त्यांनी आगरकरांच्या स्मरणार्थ भरवलेल्या सभेचं अध्यक्षस्थान स्वीकारावं यात काही नवल नाही. पण माजी न्यायमूर्ती सर चंदावरकर यांनी आगरकर हे आमच्यापैकी मोठे थोर पुरुष होते, त्यांचे श्राद्ध करणे आम्हास अत्यंत आवश्यक आहे, तसे न केल्यास राष्ट्राची हानी होईल इत्यादी उद्गार सभा सुरू होण्यापूर्वी काढलेले ऐकून पुष्कळांस चमत्कार वाटला असेल यात शंका नाही. कॉलेजातील अभ्यासक्रम संपल्यानंतर आजन्म दारिद्र्याची शपथ वाहून न्यू इंग्लिश स्कूलास मिळणारे आगरकर कुणीकडे आणि BA झाल्यानंतर LLB पास झाल्यावर वकिली झाल्यानंतर जजशिप आणि जजशिप झाल्यावर दिवाणगिरी करणारे सर चंदावरकर कुणीकडे. परंतु सत्याचा, करारीपणा, एकनिष्ठतेचा आणि स्वार्थत्यागाचा महिमा इतका विलक्षण आहे की निस्वो यष्टी शतम शती दशशतम लक्षम सहस्त्राधिपः याप्रमाणे व्यावहारिक दृष्ट्या भरभराटीच्या पाठीस लागलेल्या मनुष्यासही दारिद्र्यात राहून पूर्ण एकनिष्ठेने देशसेवेस लागणाऱ्या मनुष्याचा महिमा अखेर गावा लागतो. यावरून गोपाळराव आगरकर यांचा मृत्यूलेख लिहिताना 1895 साली आम्ही जे उद्गार काढले होते ते किती समर्पक होते हे वाचकांच्या लक्षात येईल. आगरकरांच्या अंगच्या विशिष्ट गुणांचं वर्णन करीत असता आम्ही तेव्हा असे लिहिले होते की कॉलेजातील अभ्यासक्रम पुरा करून सरकारी नोकरीत शिरणारे आणि 100चे 1000 होण्याची हाव बाळगून ती पुरी झाल्यावर पेन्शन घेऊन घरी स्वस्थ बसण्याचा प्रसंग येतो न येतो तोच
आपल्या चिरंजीवासही त्याच मार्गात ढकलून देऊन 2 पिढ्यांची काळजी दूर झाली म्हणून आपणास कृतकृत्य मानणारे युनिव्हर्सिटीचे पदवीधर काही कमी असतात असं नाही. पण आपल्या कर्तबगारीने अशा प्रकारची व्यावहारिक उन्नतीही आपण प्राप्त करून घेऊ असा निश्चित भरोसा असता आगरकरांप्रमाणे मनोदेवतेस साक्ष ठेवून संकटे, विपत्ती, हालअपेष्टा सोसूनही मी आपले देशकार्याचे मनोगत पूर्ण करीन असे म्हणणारे पुरुषच खरे धीर पुरुष होत. सन 1895 साली वरील आशयाचे जे उद्गार आम्ही काढले तेच अद्यापही आम्हास खरे वाटतात व तेच पुन्हा त्याच रूपाने इथे नमूद करण्यास आम्हास काही दिक्कत वाटत नाही. मनुष्याचा मोठेपणा त्याच्या मनावर आहे, केवळ कृतीवर नव्हे, हे तत्व केसरीत आलेल्या काही महात्म्यांच्या निबंध लेखनात आम्ही वेळोवेळी व्यक्त केलेच आहे. मनुष्याची योग्यता ठरवावयाची असल्यास ती त्याने किती ग्रंथ वाचले किंवा त्याने किती पैसा संपादन केला एवढ्यावरूनच ठरत नाही. आगरकरांनी जितके ग्रंथ वाचले असतील त्यापेक्षा अधिक ग्रंथ वाचलेले MA सध्याच्या काळी डझनांनी सापडण्यास हरकत नाही. आगरकरांची योग्यता MA होण्यात नाही, ग्रंथ वाचनात नाही, महाराष्ट्र लेखनपटुत्वात नाही आणि आमच्या मते त्यांनी सुधारक पत्र काढले व चालवले यातही नाही. बिचारा सुधारक त्यांच्या मागेही कसा बसा चालला होता आणि सुधारणेचं प्रतिपादन करणारेच नव्हेत तर आचरण करणारेही सध्या पुष्कळ आहेत किंवा होतील. तथापि आगरकरांसारखा पुरुष त्यांच्यात क्वचितच सापडेल असं म्हणण्यास आम्हास काही एक हरकत दिसत नाही. कैलासवासी माधवराव रानडे यांच्या मागून हायकोर्टाचे जज पुष्कळ झाले आणि होतील, पण माधवरावांचा मोठेपणा ज्याप्रमाणे न्यायमूर्तित्वात नव्हता त्याचप्रमाणे आगरकरांची ही गोष्ट होय. सुधारणेची मते त्यांनी निर्भीडपणे व कित्येकदा उच्छृंखलपणेही प्रतिपादन केली. पण हे काही त्यांच्या मोठेपणाचे लक्षण नव्हे. परिस्थितीचा गुलाम न बनता परिस्थितीला यथासंभव, यथाशक्ती व यावत शक्य आपल्या ताब्यात आणण्यास जो मनोनिग्रह, स्वार्थत्याग, निर्लोभीपणा आणि धैर्य लागते ते ज्याच्या अंगात आहे आणि दुःखाची अथवा संकटाची भीती अगर पर्वा न बाळगता जो आपल्या ठाई असणाऱ्या या सद्गुणांचा लोकोपयोगार्थ उपयोग करतो तोच मोठा म्हणावायचा. गोपाळराव आगरकर हे या कोटीतले होते आणि म्हणूनच 1895 साली त्यांचा मृत्यूलेख लिहिताना त्यांच्या अंगच्या वरील सद्गुणांसह आम्ही प्रमुख स्थान दिले होते. मनुष्य जे काही कर्म करतो ते नेहमीच सफल होत असते असे नाही, अगर त्याने प्रतिपादन केलेली मते नेहमीच अक्षय्य असतात असेही नाही. विचार आणि मते ही मनाची पांघरुणे होत असे जे एका पाश्चात्य ग्रंथकाराने म्हटले आहे तेच खरे. देशकालानुसार मनुष्याचे विचार आज एक तर उद्या दुसरे होतील आणि त्याच्या हातून घडणाऱ्या क्रियेसही तोच न्याय लागू आहे. पण सत्पुरुषाचा मोठे त्याच्या स्वतः सिद्ध व शिरोभागी दिलेल्या भर्तृहरीच्या श्लोकात ग्रंथित केले आहे. पुन्हा एकदा मी तो श्लोक वाचतो. क्षुद्रा संती सहस्त्रशः स्वभरण व्यापार मात्र्योद्यताः स्वार्थो यस्य परार्थ एव स पुमानेकः सतामग्रणो. मनुष्याला मोठे केव्हा आणि कशासाठी म्हणावे याचे तत्व लक्षात न बाळगल्यामुळे गोपाळराव आगरकरांची मनोरंजनच्या खास अंकात जी चरित्रे प्रसिद्ध झाली आहेत ती बहुतेक एकांगी आणि काही ठिकाणी तर निव्वळ चुकीची आहेत. अलीकडे या चरित्रकारांची अशी एक पद्धत पडून गेली आहे की आपल्या चरित्र नायकांशी ज्यांचा विरोध येतो त्यांना काहीतरी दूषण ठेवून
त्यातच आपल्या चरित्र नायिकाशी मोठेपणा आहे असं सिद्ध करावयाचं. आमच्या मते चरित्र लेखनाची ही पद्धत अप्रशंसनीय होय. जगामध्ये मतवैचित्र्य असणे ही गोष्ट इतकी स्वाभाविक आहे की स्वयंवरात चांगले राजे आले असता त्यांना सोडून अजालाच इंदुमतीनं का वरावे याचं कारण देताना कालिदासास नासौ न काम्यो न च वेदक सम्यक द्रष्टुम ही सा भिन्न रुचिरही लोकः या तत्वावर निर्वाह करून घ्यावा लागला आहे. पण गोपाळरावांच्या बहुतेक चरित्रकारांच्या मनात ही बुद्धी वसत होती असे दिसत नाही. गोपाळरावांचे हे चरित्रकार प्रायः सुधारणेची री ओढणारे आहेत आणि केवळ सुधारणेसाठी गोपाळरावास सत्पुरुषांच्या मालिकेत गोवण्यास तयार झालेले हे लोक आमच्या मते कोत्या बुद्धीचे आणि एककल्ली होत. गोपाळरावांच्या अंगी असामान्य गुण कोणता यांचे सन 1895 साली व आजच्या लेखात आम्ही पूर्ण निदर्शन केले आहे. गोपाळरावजींचा आणि टिळकांचा काही बाबतीत कितीही जरी मतभेद असला तरी गोपाळरावजींची योग्यता टिळकांना पूर्ण अवगत होती. हे दोघांच्याही मित्रांस पूर्णपणे माहीत आहे. पण तेवढ्यामुळे गोपाळरावजींच्या विरुद्ध जो पक्ष उपस्थित झाला तो केवळ सवंग लोकप्रियतेच्या लालुचीनं झाला. अगर सुधारक सत्यासाठी तर केसरी व्यापारासाठी इत्यादी अजागळ विधानं गोपाळरावजींच्या मृत्यूनंतर आज 21 वर्षांनी करणे म्हणजे लेखकाने आपल्या बुद्धीचे माध्य प्रगट करण्यासारखे आहे. वाद चालू असता असल्या प्रकारची वाकशस्त्रे नेहमी वापरण्यात येतात आणि तेव्हा ती बऱ्याच अंशी वादाला पोषक आणि अवश्यही असतात. पण वाद संपून गेल्यानंतर असल्या शस्त्रांचा वादातील नायकाच्या प्रतिपक्षावर उपयोग करणे म्हणजे बायकोच्या नथीतून तीर मारण्यासारखे असमंजस होय. शिवाय दुसरी अशी गोष्ट लक्षात आणली पाहिजे की हल्ली प्रसिद्ध झालेली आगरकरांची चरित्रे प्रायः सुधारणेच्या एकाच गोष्टीला महत्व देऊन लिहिलेली आहेत. जणू काय सुधारणेखेरीज आगरकरांनी काहीच कामगिरी केली नाही किंवा दुसऱ्या विषयावर लिहिले नाही. अर्थात हल्लीच्या चरित्रकारांनी आगरकरांच्या गुणांचं जे वर्णन केलं आहे ते आंधळ्याने हत्ती खांबासारखा आहे अगर सुपासारखा आहे असं ठरवण्याच्या मासल्याचे झाले आहे. या सर्वांस आम्ही असे विचारतो की त्यांनी आगरकरांची राजकीय मते होती याची कधी चौकशी केली आहे काय? 1888 सालापर्यंत केसरीत जे राजकीय विषयावर लेख आले ते बहुतेक आगरकरांचे आहेत आणि त्यानंतर सुधारकातही अशा प्रकारचे बरेच निबंध आले आहेत. या सर्वांचे सूक्ष्म निरीक्षण केले असता असे दिसून येईल की आगरकर हे पक्के स्वराज्यवादी होते आणि कैलासवासी विष्णू शास्त्री चिपळूणकरांप्रमाणे देशातील दारिद्र्य, परावलंबिता, चांगल्या पुरुषांचा तेजोभंग, गोऱ्या अधिकाऱ्यांची चरणी व करणी, व्यापार नाश वगैरे राजकीय व औद्योगिक अवनती पाहून त्यांचे चित्त केशवपनादी चालीच्या निरीक्षणापेक्षाही अधिक संतप्त व दुःखित होत असे. व याला मिल आणि स्पेन्सर यांनी प्रतिपादन केलेल्या स्वराज्याच्या तत्वाखेरीज दुसरा उपाय नाही अशी त्यांची पक्की खात्री झालेली होती. मिलनं ज्याप्रमाणे आपली लेखणी केवळ स्त्री स्वातंत्र्यावरच चालवली नाही तद्वतच आगरकरांची ही गोष्ट आहे आणि जो तार्किकपणा समाज सुधारणे संबंधाने त्यांच्यात वसत होता तोच तार्किकपणा त्यांनी राजकीय बाबींवरील आपल्या लेखातही पूर्णपणे उपयोगात आणला आहे. टिळक आणि आगरकर यांचा जो मतभेद झाला तो राजकीय बाबतीत नाही आणि शिक्षणाच्या बाबतीतही नाही. मनुष्य स्वभावतः कितीही चांगला असला तरी शिक्षणाने त्याच्या बुद्धीचा विकास झाल्याशिवाय देशाची उन्नती होत नाही हे तत्व
दोघांचेही पूर्ण मान्य होते. आणि त्याचा प्रसार करून देशोन्नतीसाठी आपल्या हातून होईल तितकी खटपट करावी, एवढ्या करता दोघेही आपल्या आयुष्य क्रमारंभी स्वतंत्र शिक्षण संस्था काढण्याच्या उद्योगास लागले. मग एवढे जर दोघांमध्ये ऐक्य होते, तर मग पुढे मतभेद कसा झाला? याचं उत्तर वाटतं तितकं कठीण नाही. मतभेद धार्मिक आणि सामाजिक बाबतीत उत्पन्न झालेला होता. धर्मदृष्ट्या आगरकर केवळ बौद्धिकवादी होते आणि तोच पंथ सामाजिक बाबतीतही निदान पक्षी आपल्या लेखात त्यांनी स्वीकारलेला होता. आगरकरांची ही पद्धत टिळकांचंच नव्हे, तर त्यांचे जे दुसरे मित्र केसरीच्या चालक वर्गात होते त्यांसही पसंत नव्हती. व त्यामुळेच अखेर केसरीतून निघून गोपाळरावजी सुधारक काढावा लागला. सुधारणा नको असे केसरीचे म्हणणे केव्हाही नव्हते, पण केवळ बौद्धिक दृष्ट्या किंवा तर्कदृष्ट्या सुधारणेचा विचार करण्यास केसरी तयार नव्हता. अर्थात ही पद्धत स्वीकारणे असल्यास आगरकरांस दुसरे वर्तमानपत्र काढणे जरूर होते व ते त्यांनी काढले. सुधारणांचा केवळ तर्कदृष्ट्या विचार करणे योग्य नाही, हे मत आता सुधारलेल्या राष्ट्रातही ग्राह्य झालेले आहे. राजकीय बाबतीत राजसत्तेच्या अस्तित्वामुळे केवळ तर्कवश होऊन लिहिता येत नाही, असा आगरकरांचाही अनुभव आलेला होता. पण हिंदू समाज अधिकारहीन आणि पंगू असल्यामुळे अशा प्रकारचा अनुभव सामाजिक बाबतीत सध्या आमच्याकडे येत नाही. तथापि तेवढ्यामुळे प्राचीन परंपरा, देशकाल किंवा सध्यकालीन सामाजिक परिस्थिती या सोडून केवळ तार्किकरित्या सामाजिक सुधारणेचा विचार करणे युक्त आहे असं सिद्ध होत नाही. समाजावर तार्किक हल्ले करणे म्हणजे केवळ पाडापाडीचे काम करणे होय, ज्याने समाजाची बंधने शिथिल होतात पण नवी मात्र उत्पन्न होत नाहीत. मिल सारख्या तत्ववेत्यासही ही गोष्ट कबूल करावी लागली आहे. आणि कॉन्ट या फ्रेंच ग्रंथकारानं जेव्हा निव्वळ अधिभौतिक पायावर समाज रचना कशी करावी याचं विवेचन केलं, तेव्हा त्यास चातुर्वर्ण्यांसारखीच एक पद्धत पसंत पडून ती अंमलात कशी आणावी याचा त्यानं आपल्या ग्रंथात सांगोपांग विचार केला आहे. मिलला ही पद्धत पसंत पडली नाही, पण अशी पद्धत पाहिजे ही गोष्ट त्याने प्रांजळपणे कबूल केली आहे व या पद्धतीचं विवेचन केल्याबद्दल त्यानं कॉन्टचं अभिनंदन केलं आहे. असो, या विषयाचे समग्र विवेचन करण्याचं हे स्थळ नव्हे. सांगण्याचं तात्पर्य एवढंच की केसरी आणि सुधारक यांच्यात जो मतभेद होता तो तत्वाचा होता आणि तरकटी, माथे फिरू, गावाबाहेरचा किंवा सवंग लोकप्रियतेच्छू इत्यादी वाक्शस्त्रे या वादात मौजेसाठी जरी उपयोगात आलेली असती तरी मुख्य भेद तत्वाचा आहे ही गोष्ट खुद्द आगरकरांच्याही पूर्ण लक्षात आलेली होती. पण सुधारणेचीच ज्यास री ओढावायची त्यास या गोष्टी कशा कळणार? आगरकरांचे तर्कचक्र राजकीय, सामाजिक, शिक्षण विषयक बाबतीत ज्याप्रमाणे एकसारखेच अप्रतिहत चालत होते, तसे त्यांच्या सन्मानार्थ जमलेल्या परवाच्या सभेतील फारच थोड्या लोकांचे चालत असेल. कोणी स्त्री सुधारणेच्छू, तर कोणी प्रार्थना समाजिस्ट, कोणी विधवा विवाहेच्छू, तर कोणी एकेश्वरी, आणि कोणी सरकारी नोकरीत आयुष्य घालवून थकलेले, तर कोणी राष्ट्रीय जेवण करून जातीभेद मोडण्याच्या उद्योगास प्रवृत्त झालेले. अशा सरमिसळ समाजात आगरकरांच्या केवळ सुधारणा तत्वाचा जय जयकार करण्यात यावा यात काही नवल नाही. ज्यांना बाकीच्या बाबतीत पाहावयाच्या नव्हत्या त्यांस सगळा आगरकर नको होता, किंबहुना तो त्यांच्या पचनीही पडला नसता.
म्हणून गोपाळरावजींच्या चरित्रापैकी आपणास पचेल तेवढाच भाग घेऊन त्यांनी गोपाळरावांची श्राद्ध तिथी त्यांच्या 21व्या वर्षी साजरी करून घेतली. असो, यात एकांगीपणा आहे हे खरं, पण गोपाळरावजींच्या अंगच्या गुणांचा 21 वर्षांनी का होईना अशा रीतीने मुंबई सारख्या शहरात आदरपूर्वक सन्मान व्हावा ही अत्यंत समाधानाची व आनंदाची गोष्ट होय. आणि त्याबद्दल या समारंभाच्या पुरस्कर्त्यांचे आम्ही मनःपूर्वक अभिनंदन करतो. आज नाही तर उद्या हाच उत्सव अधिक व्यापक होऊन सर्वांग सुंदर होवो व त्यामुळे पुढील पिढीस स्वार्थ त्यागाचे, मानसिक धैर्याचे व चारित्र्याचे इष्ट वळण लागून तद्वारा हा उत्सव देशोन्नतीस कारण होवो अशी आमची मनापासून इच्छा आहे. धन्यवाद. धन्यवाद सचिनजी. एका वेगळ्या विषयावरचा मनोज्ञ असं हे लेखन होतं.